सईद खान निवडून येणार ही काळ्या दगडावरची भगवी रेष आहे, उद्योगमंत्री माननीय श्री उदय सामंत। परभणी हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने राज्याचे उद्योगमंत्री माननीय श्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली। यावेळी मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधींशी समन्वय, निवडणुकीचे सूक्ष्म नियोजन तसेच विजयासाठी आवश्यक असलेल्या विविध बाबींवर सखोल चर्चा करण्यात आली। पक्ष नेतृत्वाने दाखविलेल्या विश्वासाला सार्थ ठरवत विकास, कार्य आणि जनहिताच्या मुद्द्यांच्या बळावर ही निवडणूक यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला। लोकप्रतिनिधींचा पाठिंबा, कार्यकर्त्यांची मेहनत आणि वरिष्ठांचे मार्गदर्शन यांच्या बळावर परभणी, हिंगोली मतदारसंघात विजयाचा झेंडा निश्चितपणे फडकवू, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे मंत्री माननीय उदय सामंत, राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री माननीय मेघनाताई बोर्डीकर, आमदार माननीय संतोषजी बांगर, माननीय सुरेशरावजी वरपुडकर, संपर्क प्रमुख माननीय आनंदराव जाधव, रामराव वडकुते, बालाजी कल्याणकर, रामप्रसाद काका बोर्डीकर, सुरेश जाधव, जयप्रकाश मुदडा, तानाजीराव मुटकुळे, गजानन घुगे, हरिभाऊ काका लहाने, सुरेश भुमरे, शिवसेना जिल्हा प्रमुख विशाल भाऊ कदम, आनंदरावजी भरुसे, राजू कापसे, प्रतापराव देशमुख, राजेश फड, बाळासाहेब किच्छबे, जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, नगराध्यक्ष, सभापती, नगरसेवक, महायुतीचे नेते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। अजून काही यंत्रणा असेल, परंतु मी जबाबदारीने सांगितलं की 42 मतं देखील आम्ही तुमच्याकडे ठेवणार नाही, लोकशाहीच्या पद्धतीने। त्याच्यातली इकडून तिकडून चुकून तुम्हाला पडतील, पण बाकी सगळी युबीटीची मतं आमच्या सईद भैयाच्याच पाड्यात पडलेली आपल्याला दिसतील। आणि म्हणून कोकणातला फॉर्म जसा घाबरून मागे घेतलेला आहे, तसं तुम्ही घाबरून मागे घेऊ नका, तुम्ही सन्मानपूर्वक मागे घ्या। आज अजून एक आनंदाची गोष्ट सांगतो, आपल्या महायुतीच्या विजयाला आता सुरुवात झालेली आहे। आमचे शिवसेनेचे मुख्य नेते, आमचे पक्षप्रमुख, त्यांच्या पूर्वीपासूनचं कार्यक्षेत्र ठाणा आहे। या ठाण्याची विधान परिषदेची जागा ही शिवसेनेची बिनविरोध निवडून आलेली आहे, हे देखील सांगताना मला मनापासूनचा आनंद होतो। या 17 पैकी अनेक जागा बिनविरोध होतील, त्याच्यामध्ये काही जागा शिवसेनेच्या असतील, काही जागा भारतीय जनता पार्टीच्या असतील, काही जागा राष्ट्रवादीच्या असतील। आणि म्हणून मला मतदारांना एक विनंती करायची आहे की आपण सगळं कुटुंब म्हणून महायुतीचं आपण जेव्हा काम करतो तेव्हा महायुती हे आपलं कुटुंब आहे आणि महायुतीचा जो उमेदवार आहे हा आपल्या कुटुंबातला एक उमेदवार आहे। अशा पद्धतीनं पुढचे 8, 10, 15 दिवस आपण सगळ्यांनी मिळून काम केलं पाहिजे। अजून ठीक आहे, आपण आशा बाळगूया की 1.5 तास अजून शिल्लक आहे। तर मेघनाताईने जे सांगितलं की सईद भैयाचा विजय ही काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे, तो कोणीही हिरावून घेऊ शकत नाही। आणि यासाठी हे सगळं व्यासपीठ आता एकत्र झालेलं आहे। आणि म्हणून ठीक आहे, समज गैरसमज काही होऊ शकतात, पण समज गैरसमज हे कुटुंबातच होत असतात। आज मी तुम्हाला अभिमानानं सांगतो, राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री, आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब ज्यावेळी महायुतीचे विधान परिषदेचे उमेदवार ठरले, त्याच दिवशी माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी जिथं जिथं शिवसेनेचा फॉर्म भरला गेला तिथं सगळ्यांना ठणकावून सांगितलं की कुठेही बंडखोरी होता कामा नये। तीच भूमिका माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी घेतली, तीच भूमिका बावनकुळे साहेबांनी घेतली आणि विशेषतः तीच भूमिका गिरीश महाजन आणि रवींद्र चव्हाण यांनी घेतली। त्याच्याबद्दल भारतीय जनता पार्टीचे देखील मला कौतुक केलं पाहिजे, त्यांचं देखील अभिनंदन केलं पाहिजे आणि सुनेत्रा वहिनींना आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंना देखील धन्यवाद दिले पाहिजेत। आता जबाबदारी आपली आहे, आपल्या नेत्यांनी सगळं आपलं काम केलंय, आपल्या नेत्यांनी ठामपणानं आपल्याला ठणकावून सांगितलंय की महायुतीच्याच उमेदवारांना मतदान केलं पाहिजे। आणि त्याच्यासाठी काल मुंबईमध्ये देखील पत्रकार परिषद झाली। मी तर अनेक लोकांना बघतोय, मला देखील सिनियर असलेले लोक, काही नगरसेवक आहेत, काही जिल्हा परिषदेचे सदस्य असतील, कोण नगरपंचायतीचे सदस्य असतील, कोण स्वीकृत सदस्य असतील, पण त्या सगळ्यांना मला विनंती करायची आहे की आपलं मिशन उमेदवार कोण आहे याच्यापेक्षा महायुतीचा उमेदवार समोरच्याचं डिपॉझिट घालून, जसं बोर्डीकर साहेबांनी समोरच्याचं डिपॉझिट घालवलं होतं, तोच इतिहासाची पुनरावृत्ती आपल्याला पुन्हा एकदा या मतदारसंघामध्ये करायची आहे। ही विनंती मला सगळ्या मतदारांना करायची आहे। 21 तारखेला ज्यावेळी निकाल लागेल ते तुम्ही मला बोलवा, नाही तर बोलवू नका। विजयी मिरवणुकीला मी 100% उपस्थित राहीन आणि ती विजय मिरवणूक 100% आमच्या सईद भैयाचे असेल हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो। पुन्हा एकदा यायला उशीर झाला त्याबद्दल आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो।
आणि महायुतीचाच विजय आहे याच्यावर शिक्कामोर्तब आपण सगळ्यांनी करावं एवढी सूचना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब.